जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे दिनांक 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय काळोगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाविद्यालयाच्या अध्यापकाचार्या श्रीमती स्मिताताई ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमासाठी दिंडोरी येथील नायब तहसीलदार माननीय डॉ. चैतालीताई दराडे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व विद्येची देवता सरस्वती देवी यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. संजय काळोगे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. कुटुंबाचे संगोपन करतानाच शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा, राजकारण आदी विविध क्षेत्रांत महिलांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. महिलांच्या कष्ट, त्याग आणि कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कार्याचा सन्मान करण्याबरोबरच स्त्री-पुरुष समानतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत त्यांचे स्वागत केले. यानंतर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. प्रतिभा जगताप यांनी आपल्या प्रभावी भाषणातून महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय महिला दिन हा स्त्रियांच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्याचा दिवस आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे. प्राचीन काळातील गार्गी, वाचकनवी आणि मैत्रेयी या विदुषींपासून ते राजमाता जिजाबाई, अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या महान स्त्रियांनी शौर्य, नेतृत्व आणि प्रेरणेची तेजस्वी उदाहरणे घालून दिली. समाज सुधारणेच्या चळवळीत सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले, तर पंडिता रमाबाई यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीत सरोजिनी नायडू यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. स्वातंत्र्यानंतरही महिलांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राजकारणात इंदिरा गांधी यांनी देशाचे नेतृत्व केले, तर आज निर्मला सीतारामन देशाच्या अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहेत. विज्ञान क्षेत्रात कल्पना चावला आणि टेसी थॉमस यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले. क्रीडा क्षेत्रात मेरी कोम, पी.व्ही. सिंधू, मिताली राज आणि मीराबाई चानू यांनी भारताचा तिरंगा जगभर अभिमानाने फडकावला. हे नमूद केले तर प्रमुख अतिथी नायब तहसीलदार डॉ. चैतालीताई दराडे यांनी आपल्या प्रभावी भाषणात स्त्रीला संधी मिळाली तर ती केवळ स्वतःचे आयुष्य घडवत नाही, तर समाजाचा इतिहासही घडवते. म्हणूनच स्त्रीला समान संधी, सन्मान आणि सुरक्षित वातावरण देणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. स्त्री आहे शक्ती, स्त्री आहे प्रेरणा. तिच्या कर्तृत्वाने उजळतो हा संसार, असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले. श्रीमती डॉ. चैताली दराडे यांनी विद्यार्थ्यांना शासकीय स्पर्धा परीक्षांचे महत्त्व सांगतानाच स्पर्धा परीक्षेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापिका कुमारी मृणाल फंड, कुमारी अंकिता कांबडी, कुमारी सविता तरवारे तसेच छात्राध्यापक कुमार गणेश भोये यांनीही मनोगत व्यक्त करून जागतिक महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात श्रीमती स्मिता ठाकरे यांनी आपल्या जीवनातील अनुभव सांगत महिला दिनाचे महत्त्व कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले. याप्रसंगी गांधी विचारधारा परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या छात्राध्यापकांचा यथोचित सत्कार करण्यात आला व महात्मा गांधींच्या विचाराचे प्रचार व प्रसाराचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्राचार्य संजय काळोगे व प्राध्यापिका श्रीमती स्मिताजी ठाकरे यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन नायब तहसीलदार डॉ. चैतालीताई दराडे यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमती स्मिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी सविता तरवारे हिने तयार केलेल्या सृष्टीगाथा या विज्ञान विषयावर आधारित माहितीपटाचे प्रकाशन प्रमुख अतिथी डॉ. चैतालीताई दराडे व प्राचार्य डॉ. संजय काळोगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अध्यापक विद्यालयातील सांस्कृतिक समिती प्रमुख डॉ. अनिल भोळे, श्री प्रसाद बोराडे, श्री मनोहर धामणे व श्री भास्कर लिलके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी धनश्री बोरस्ते व कुमारी गायत्री खैरनार यांनी केले, तर आभार कुमारी साक्षी गांगोडे हिने मानले. फलकलेखन, छायाचित्रण तसेच इतर नियोजन कार्यात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, संघटन शक्ती आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ झाली. उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. मित्रांनो, आज 8 मार्च सूत्रसंचालिकेने सांगितलं की 8 मार्च हा शिक्षक आपला महिला दिन म्हणून का साजरा केला जातो. प्राचार्य काळोदे सर, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनीता ठाकरे मॅडम, सगळे शिक्षक वृंद आणि इथं उपस्थित सगळे भविष्यातले अध्यापक अध्यापिका होणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला भाषण करायची सवय नाही, त्याच्यामुळे खास करून प्राचार्य आणि इतर ज्येष्ठ शिक्षक अजून लहान सर्व काही सांस्कृतिक कार्यक्रम म्हटल्यानंतर सर्वप्रथम संस्कृती समितीचे मी आत्ताच आभार मानून घेते, कारण त्यांचा सत्कार महत्वाचा आहे. कारण एवढं सगळं त्यांनी केलंय. गोळे सर तुमचं पहिलंच केलं आता कुठून आला, कसं झालं की आपण आता पाहिलं. बघा, सर्वात महत्वाचं की महिला दिन हा सन्मान, स्वाभिमान आणि समानतेचा दिवस आहे. महिला ही कुटुंब, समाज आणि देशाची ही शक्ती आहे हे जाणून आपल्याला त्यांचा सन्मान आणि सक्षमीकरण हे समाजाच्या प्रतीचं खरं लक्षण आहे. मला वाटतं की आजच्या ज्या प्रमुख अतिथी आलेल्या होत्या त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा अभाव ज्ञान झालेला नसेल. स्त्री शक्ती आणि नुसतं स्त्री असूनही उपयोगाचं नाहीये, तर त्याच्यामध्ये काहीतरी आत्मविश्वास, स्वतःचं कर्तृत्व हे जर असेल तर ती स्त्री अधिक प्रावीण्य किंवा पॉवर वुमन, आपण सुपर वुमन म्हणतो, त्या पद्धतीने होऊ शकतं. प्रत्येकाला आज तुम्हालाही सर्व मुलींना आज ना उद्या आपला पैलू, आपला ठसा ठेवण्याची खूप मोठी संधी मिळणार आहे. आणि ती संधी बघा, प्रत्येक गोष्ट होताना पाहिलं पाहिजे. मग तिथं फायदा, गैरफायदा दोन्ही गोष्टी त्या आल्या, जसं सर म्हणाले, मॅडम म्हणाले तशा पद्धतीने. पण आपण गैरफायदा घेण्यापेक्षा फायदा कसा होईल या की म्हणजे स्त्री आणि पुरुष दिन न करता समानता दिन व्हावा असं आत्ताच मॅडम म्हणून गेल्या, ती गोष्ट अगदीच खरी. अनेक स्त्रिया आहेत की सगळे कायदे त्यांना माहित आहे, कारण नसतानाही उगाच घरात वातावरण कलुषित करण्यातही स्त्रिया काही कमी नाहीये. मी स्त्री दिन असला तरी मी आज सांगेन की त्याही काही कमी नाहीये. पण एक गोष्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी त्या पुरुषाची सहमती स्त्री डेअरिंग करत नाही, हे मात्र अगदीच खरं आहे. त्यामध्ये काही शंका नाही. हा, असं काही नाहीये. सर्वात महत्वाचं की कोणते विचार, लादलेले विचार नसावे, तर ते स्वतःचे विचार असावे. कुणीतरी काहीतरी सांगितलंय त्याच्यापेक्षा मी काय केलंय किंवा मला काय, माझ्या मनाला काय भावलंय याचा विचार स्त्रीने पहिल्यांदा करावा. आणि आजच्या पाहुण्यांचं एक खूप नवीन आणि विशेष मलाही वाटलंय की सगळी पासून पायी आल्या, आता जाताना नाही म्हणे मी पायीच जाते, मी बळजबरी सांगितलं नाही मॅडम गाडीमध्येच जा, नाही म्हणे तेवढं तर चाललंच पाहिजे. म्हणजे खरोखर काही गुण घेण्यासारखे आहे. म्हणजे आपल्याला जो वेळ मिळालाय तो वेळ चांगल्या प्रकारे घालवणं हा सुद्धा एक महत्वाचा आहे. कितीतरी वेळ त्यांना जर त्यांची एवढी पॉवर आहे का त्यांना सगळं ऑर्डर करता क्षणाला त्यांना सगळं जागेवर मिळणार आहे, तरी सुद्धा त्यांच्या राहणीमानात तुम्हाला हा फरक नक्कीच दिसला असेल. आणि आपण सुद्धा याच्या दिवसाला एक महत्वाचं आहे का साधी सिंपल राहणी असली तरी विचार मात्र आपले अतिशय चांगले आणि प्रखर व्हावे असंच मला वाटतंय. त्यामुळे आपलं जे कॉलेज आहे त्याला लावलेली जी शिस्त सरांनी लावली त्या शिस्तीप्रमाणे आपल्याला यायला काही हरकत नाही. उगाच सकाळी